देवती बळे धरिला सायासे, देवती बळे धरिला सायासे, करुनिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वय जनार्दन तेची झाले. तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईन कडो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वय जनार्दन तेची झाले. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे, समागत्ते तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, यज्ञ स्वरूपाय जटाधराय, पिनाकहस्ताय सनातनाय, दिव्याय देवाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय. 16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला, घडविले स्वराजे जेने सुखावली प्रजा, परस्त्री माते समान असा होता माझा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधीच विसरणार नाही राजे, नमन तुम्हा करण्या शिव भोळा चक्रवर्ती. देवती बळे धरिला सायासे, करुनिया नाश उपाधीचा. विको कमी करा, ऐका. वैराग्यांचे महामेरू, ज्ञानियांचे कल्पतरू, साधकांचे जगद्गुरु, हे लोकातील तारू, चैतन्याचा चितकळा, वैराग्यांचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज बोलले, आम्ही 5 गोष्टी जीवनामध्ये अवेलेबल केल्या, आम्ही देवाला धरलं आणि आम्ही स्वतः पांडुरंग स्वरूप झालो. कोणत्या कोणत्या गोष्टी? बल संपादन केलं 1, सायास केले 2, उपाधीचा नाश केला 3, धातू धिकारले 4 आणि जन धिकारिले 5. विठाला विठाला. पावन पवित्र आणि सुंदर गाव आपला असणारं चिंचोली गावामध्ये चाललेला अखंड हरिनाम सप्ताह, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, शिव महापुराण कथा ज्यांच्या मुखातून आपण ऐकत आहोत. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भागवताचार्य शिव महापुराणकार या ठिकाणी मनोहरजी महाराज यांच्या मुखातून आपण ऐकत. बाबा उपस्थित आहेत. आद्यंत मंगल मजात समान भाव, मार्यम तमी समज्रामर मात्मदेवम, पंचाननम प्रलभ विनोदशीलम, संभावये मनसी शंकर मंबिकेशम. अशी ही कथा चालू आहे. बाबाच्या चरणी धन्यवाद. सर्व जमलेल्या माझ्या बहिणी, नाना, काका, मामा उपस्थित आहेत. आपल्या महाराष्ट्राचं वैभव, पक्वास सम्राट, युवा कीर्तनकार विठ्ठल महाराज कावळे सर या ठिकाणी उपस्थित. बाबांना धन्यवाद. दुसरे पक्वास सम्राट, गायन सम्राट, अगदी स्वराचे तज्ज्ञ असणारे या ठिकाणी संजय बुवा या ठिकाणी उपस्थित. बाबांना सुद्धा धन्यवाद. अगदी परिचित अपरिचित सर्व आता या ठिकाणी मंडळी आहे. सर्वांना धन्यवाद. अगदी महादेव महाराज आहेत, लवकर लवकर सांगा. एखाद्या चोपदार आहेत, विनेकर आहेत, आमचा बंडू उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद. अगदी आणि साऊंड सिस्टीम दृष्ट लागावी असे साऊंड सिस्टीम आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि अगदी मला आनंद वाटला. जावाई मांडी घाला, सावधान. विठाला विठाला.
भगवान शंकराची आपण कथा ऐकत आहोत. भोले बाबाची एकच वाक्य सांगतो. जो भगवान शंकरला शरण गेला विठ्ठल बाबा किंवा महादेवाची प्रार्थना केली त्याला काय कमी पडणार आहे का. हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती, जो जाए अनन्य भाव से शरण मेरे शंकर भगवान को उसकी झोली कभी खाली नहीं होती. या ठिकाणी हो हे सर्वांना देणारे आमचे यूट्यूब या ठिकाणी दादा उपस्थित त्याला सुद्धा धन्यवाद. विठ्ठला नाही तर मग सगळं चांगलं असतं यूट्यूबवाल्याचं नाव असते. मोठ्याची बायको केली ऊस तोडायला नेली. विठ्ठला निवृत्ती दादा उपस्थित त्याला सुद्धा धन्यवाद. बालगोपाळ आहेत त्यांना सुद्धा डबल धन्यवाद. आपल्याला गोड चिंतन ऐकायचं आहे. तुकाराम महाराज म्हणले आम्ही बल संपादन केलं आणि देवाला धरलं प्राप्त केलं आणि विठ्ठल बाबा आम्ही सुद्धा देवस्वरूप झालो. तर ज्ञानेश्वरीमध्ये 5 प्रकारचे बळ आलेले आहेत. कोणतं बळ आहे. विवेकाचं बळ आहे 1, वैराग्याचं बळ आहे 2, योगाचं बळ आहे 3, भावनेचं बळ आहे 4 आणि ज्ञानाचं बळ आहे 5. विवेक कशाला म्हणतात तात्या. विवेक म्हणजे काय. सार काय आणि आसार काय, सत्य काय, खोटं काय, आपल्या हिताचं काय आणि अनहित काय याचं ज्ञान होणं याला विवेक म्हणतात. हे जे ग्रंथ संपदा ज्ञानेश्वरी गाथा हनुमान चालीसा हे कशा करता साधू संतांनी निर्माण केले. जगातला अविवेकाचा दुष्काळ जावा आणि सगळे माणसं विवेकी. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत. फिटो विवेकाची वाणी हो काना मना जिनी, देखे आवडे तो खानी ब्रह्मविद्येची. हे ग्रंथ कशासाठी आहेत. विवेक जागृत व्हावा याच्यासाठी ग्रंथ आहेत. आपण ग्रंथ आणतो ज्ञानेश्वरी गाथा आणतो आळंद देऊन आणि घरी आणून जे बांधून ठेवतो की पुन्हा बघत नाहीत. पण ना दाजी हे ग्रंथ कशा करतायत म्हणजे सांगा. ग्रंथ इसलिए नहीं होते कि वो घर में आकर बांध कर रखिए, ग्रंथ तो इसलिए होते हैं कि जीवन की आज्ञा की ग्रंथियां छूट जाए. ग्रंथ इसलिए होते हैं आज्ञा निघून जावं आणि ज्ञानाची प्राप्ती व्हावी. आता ग्रंथ वाचायलाच कोणी तयार नाही. एका मुलानं विचारलं आई म्हणले काय बाळू. म्हणले आई तू नेहमी पप्पाचे 500 रुपये 200 रुपये खिशातले चोरतीस आणि ग्रंथामध्येच का लपून ठेवतीस. स्टीलच्या डब्यात ठेवत नाही, गव्हाच्या पोत्यात ठेवत नाही. तू नेहमी पैसे गाथा ज्ञानेश्वरी मध्येच का ठेवती. आईने सांगितलं बाळा ग्रंथाला कोणी हात लावत नाही. विठ्ठला विठ्ठला विवेकी एक पक्षी दिसला बाबा ज्ञानोबारांना. कुठं ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबारा म्हणले विवेक कशाला म्हणतात मला सांगा. राजहंस नावाचा पक्षी त्याच्या समोर 1 लिटर दूध ठेवलं आणि 1 लिटरमध्ये 1 लिटर पाणी टाकलं. 1 लिटर पाणी आणि 1 लिटर दूध आणि राजहंस पक्षाला ज्ञानोबारामले प्यायला दिलं. तो राजहंस काय करतो विठ्ठल बाबा त्याचं दूध पिऊन घेतो आणि पाणी जशाला तसं. सल्लेली पै जैसे एक हो निमिनली असे परी निवडून राजहंसे वेगळे की जे. शाबास विठ्ठला विठ्ठला. राजहंस नावाचा पक्षी दूध पिऊन घेतो आणि पाणी जशाला आसार पाणी ठेवतो आणि सार दूध पिऊन घेतो. याला विवेक म्हणतात. विवेकासा टाळी वाजव. जय हो. विवेका सागरा आणि सख्या माझ्या तुमच्या विवेक लक्षात आला म्हणजे सार आपलं करून घेतलं आणि आसार फलकट होतं संसार येते सार भगवंत आपला करून घेणं संसार टाकून देणं याला म्हणतात विवेक. आता विवेकाचं बळ एवढं नाही. ज्ञानाचं बळ सुद्धा आहे. ज्ञानोबा म्हणले जरी अतिंद्रियला ही जे ज्ञान बळ ज्ञानोबा म्हणले ज्ञान बळ. पण काय म्हणले तुकाराम महाराज काय सांगावं. नाही झाले ज्ञान पाहिली अक्षरे मानितैसे थोर थोरी नाही.
म्हणजे विवेकासाठी आता विठ्ठल बाबांना चारठणकर बाबा सेवा केली तन्विधी म्हणजे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन जेथ ज्ञानाचा गुरुवठा तेथ सेवा हा सेवा करावं लागते. आता लोकांना हवा करा वाटेल पण सेवा करा वाटेल नाव असं वाटायले पण लहान लहान लेकरं सुद्धा आता जावई मांडी घाला तुम्ही सावधान. लेकरं चांगले आम्ही लेकराला प्रश्न विचारायला सोडून दिले. नाशिक जवळ एका पोराला 5 प्रश्न विचारले. 11:15 लाईट गेली. ते पोरगं उठलं एक माझ्या पाठीत बुका मारलं गेलं घरी निघून विठाला आणि लहान लहान लेकर आता बाबा एवढे चॅप्टर झाले दाजी तुम्हाला काय सांगा. माझी मुलगी 3रीला आहे. कितवीला आहे? 3रीला. 3रीच्या मुलीला घेऊन मी दवाखान्यात गेलो आमच्या मावशीला भेटायला गेलो. आमची मावशी 90 वर्षाची आणि त्याला व्हेंटिलेटर ठेवलेलं होतं. व्हेंटिलेटरवर म्हणजे वरी पलंगावर ठेवलेलं ते मास्क लावलेलं सलाईन लावलेली सगळं दोरे 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 सगळी कोण सलाईन लावलेल्या आणि अशी मथारी वरी ठेवलेली. माझ्या पोरीला घेऊन गेलो. असा मोठा खंबा त्याच्यावर 98 नंबर आला. मथारीला असते मुंगसासारखं लावलेलं. आमची पोरगी म्हणे पप्पा मथारीला काय चार्जिंगला लावलो काय? मला बस हो म्हणली बघा ना मथारी 2% राहिली. अहो महिला एवढ्या हुशार. अहो आता बघायचं काम नाही. त्या सक्रात दिवशी सासू सुनाचे भांडणं लागले म्हणली नाव घे. आता भांडणं लागल्या सून का नाव चांगलं घेते का? सून म्हणली सासूबाई 8 आणि 8 होता 16 8 आणि 8 होता 16 माझ्या मालकाचं नाव घेते. माझ्या सासूबाईचा माझ्या 1500 रुपये डोळा. सासू म्हणली इतके दिवस खालीच 1500 उचकून काढले का? मी नाव घेते म्हणले घ्या. आणि सासूबाईने नाव घेतलं म्हणले कालच गेले दवाखान्यात डॉक्टरचे इंजेक्शन पुसायला त्याला कापसाचा गोळा. कालच गेले दवाखान्यात डॉक्टरचे इंजेक्शन पुसायला त्याला कापसाचा गोळा. अगं भवाने माझ्या पोरानं तुला 1500 रुपये यावे म्हणून माझ्या पोरानंच केले कागदपत्र गोळा. दाजे कुस कीर्तन सक्सेस. विठाला ज्ञानोबराय म्हणले ज्ञान प्राप्त झालं नाही कारण आम्ही तेवढे अक्षर पाहिले नाही. म्हणले योगाचं बळ अंगी योगाचे होय बळ तरी मन केतुलेनी चपळ. हे ज्ञानेश्वरीतली वैन गात्यातला लगेच अभंगा. ज्ञानोबराय म्हणले योगाचं बळ आहे पण काय करावं आमच्याच्यानं तसा योगाचा अभ्यास नाही झाला आणि पुन्हा नकळे ते क्रिया साधनाची. आम्हाला साधन कळलं नाही म्हणून योगाचं बळ सुद्धा आमच्याकडे संपादन झालं नाही. वैराग्याचं बळ कशाला म्हणतात? इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाचा त्याग इति नाम वैराग्य. हे एकीचे का पारित्रिकेचे भोग पाईक झाले इच्छेचे परिण भोगाविरुचे मना माझी धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उसी आजगराची. काय ज्ञानोबरांचे शब्द आहेत. हा त्रिवर्गो आयसेने सांडणे जैसे ओमुनिया सुने आताची गेले. विठाला पण वैराग्य कलियुगामध्ये धारण करणं सोपं नाही मंडळी. म्हणून त्या ठिकाणी विवेकासहित वैराग्याचे विवेकासहित वैराग्याचे. आणि ते बरोबर प्रमाण बसलं पाहिजे. पाठांतर तसं पाहिजे. आता काल त्या बाळापूरच्या पलीकडे गेले विठ्ठल बाबा माझा विषय चालू आणि त्या भजनाला दुसरंच प्रमाण म्हणलं. आम्हाला प्रमाण लागत नाही ना. मला प्रमाणाचं होईन काय पण चाल किती गोड. वैराग्याचं बळ आहे पण कलियुगामध्ये एवढं वैराग्य धारण करणं सोपं. अरे अनुकूल मानलेल्या भोगाचा त्याग करणं याला म्हणतात वैराग्य. म्हणजे सुपारी खा मामा. म्हणजे सुपारी खातच नाही. म्हणजे काय त्यागी माणूस आहे. म्हणजे का सुपारी खात नाहीत. म्हणजे दातच नाहीत. दात नसून सुपारी न खाणं हे वेगळं पण दात असताना सुद्धा सुपारीचा त्याग करणं याला म्हणतात वैराग्य मंडळी. पण असं तुकोबाराय म्हणजे एवढं वैराग्य आता कलियुगात कोणाकडे राहिले. सगळ्यात सोपं साधन आणि सगळ्याला अवेलेबल होणारं म्हणजे भावनेचं बळ. भक्तीच्या बळानं तुकोबाराय म्हणजे भक्तीचं बळ भावनेचं बळ आम्ही अंतकरणात संपादन केलं
आणि त्या भावनेच्या बळावर देवाला धरण्याचं काम केलं. देवती बळे जोरात वा. फार गोड चिंतन आहे. आता देवतीही बळे धरिला सायास. बल संपादन केलं आम्ही, शक्ती संपादन केली आणि देवाला धरलं. कोणत्या बळानं धरलं तुकोबर आहे तुम्ही? भावनेच्या बळानं. पै भक्ती मी एक जाणे एत साने थोरन म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया पत्रम पुष्पम फलम. देवाला भावनेच्या बळावर कसं धरतात आकासाहेब? गोड उदाहरण आहे का? बिल्वमंगल नावाचे साधू देवाला कसं पकडतात आजी? आपल्या हृदयात कसं ठेवतात देवाला? बिल्वमंगल नावाचे साधू आणि भगवान कृष्णाचे एकनिष्ठ भक्त होते मंडळी, आणि अखंड त्यांच्या मुखातून कृष्ण कृष्ण कृष्ण. त्यांचं नाव बिल्वमंगल होतं, पण त्यांना सूरदास म्हणत होते. काऊन? कारण त्यांचे दोन्ही डोळ्याने ते आंधळे असल्यामुळे त्यांना काय म्हणायचे? सूरदास म्हणायचे. आणि असे सूरदास म्हणजे ते बिल्वमंगल कृष्ण 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 12 वर्षे त्यांचं भजन चालू. 12 वर्षानंतर त्यांच्या अंतकरणात भाव आला की आपण झोपडीत बसल्या बसल्या कृष्ण म्हणतो, कृष्ण कन्हैया चालू आहे. पण ज्या कृष्णाचं भजन चालू आहे त्या कृष्णाला आपण कधी वृंदावनला जाऊन भेटलो नाहीत. मग आपण वृंदावनला जाऊन कृष्णाचं दर्शन घ्यावं. आणि मामा बिल्वमंगल महाराज कृष्ण कृष्ण म्हणत निघाले. एक जण विचारलं, महाराज कुठं निघाले? म्हणले वृंदावनला. कशाला? म्हणले देवाचं दर्शन घ्यायला. अहो म्हणले तुम्हाला कुठं दिसतंय देवाचं दर्शन घ्यायला? म्हणले मला दिसत नाही, पण देवाला दिसत नाही मी आलो म्हणून. ऐका ना, अरे सुदाम देवानं तपश्चर्या केली आणि देवाला आलिंगन दिलं आणि कृष्ण भेटला. ठीक आहे कृष्ण आम्ही सुदामा नाहीत, पण तो कृष्णच ना आम्हाला भेटणे देण्याकरता. तर त्यावेळेस बिल्वमंगल कृष्ण कृष्ण म्हणत निघाले. लोकांना रोड विचारायचा, रस्ता विचारत विचारत गाव संपलं, रानं संपले बाबा, डोंगर लागले. आणि 3 दिवस झाला अक्कासाहेब माणसाचा पत्ता नाही, जनावराचा पत्ता नाही, जेवायला नाही, पाणीचा थेंब नाही. आणि असं कृष्ण 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 म्हणत निघाले. रात्रीचे 7 वाजले, 7:30 वाजले. कृष्ण कृष्ण हातपाय चळचळ कापालेत, कृष्ण कृष्ण म्हणत निघाले. आणि मंडळी असं झालं, त्या घनदाट अरण्य लागलं बघा. आणि त्या अरण्यामध्ये फार मोठी विहीर होती खोल. त्याच रस्त्यामध्ये मोठी विहीर आणि असं समोर चालले कृष्ण कृष्ण. आता 5 पावलं टाकले की ते विहिरीमध्ये पडणार अशी शक्यता. वरून रुक्मिणी मातेने सांगितलं, देवा अहो तुमचा भक्त तुमच्या दर्शना करता याला, अहो ते विहिरीमध्ये पडन मरण, धरा त्याला. रुक्मिणी थांब जरास. पुन्हा 2 पावलं टाकले कृष्ण कृष्ण. पुन्हा 1 पाऊल टाकला कृष्ण. आता 2 पावलात विहिरीत पाय पडणार, 1 पाऊल टाकला कृष्ण. आता पाय उचलला आणि विहिरीत टाकणार. त्या क्षणाला भगवान कृष्णाने एका गुराख्याचं रूप घेतलं, गाय राखणाऱ्याच्या गुराख्याचं रूप घेतलं. बाबाच्या हाताला धरलं, मागं वळलं. बाबा अहो दिसत नाही का?
समोर वीर आहे. हरी म्हणले बाळा मला दिसत नाही. आणि बाबाच्या हाताला धरलं, वीर बाजूला केली आणि समोर बरोबर रोडला लावलं. पण काय झालं मंडळी, हे जे आंधळे माणसं असतात ना, ते तेचा हात आपल्या हातात देत नाहीत, मग ते आपला हात त्याच्या हातात घेतात. आणि बिल्वमंगल महाराजाने कृष्णाचा हात आपल्या हातात घेतला. काय सांगावं आईसाहेब, देवाचा हात आल्याबरोबर हृदय भरून आलं, आनंदाच्या लकिऱ्या येऊ लागल्या, डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या की एवढ्या माणसाचा स्पर्श मला झाला. पण हे स्पर्श झाल्यावर किती आनंद झाला, माझं सगळं दुःख निघून गेलं, चाललो याचा भाग सीन निघून गेला, आनंद वाटू लागला. आणि मग कृष्णच होता ना तो. म्हणले बाबा 5 मिनटं झाले, सोडा माझा हात. बाबा हात सोडायला तयार नाही. अहो सोडा. म्हणले सोडत नाही. म्हणले का सोडत नाही? म्हणले बाळा 3 दिवस झालं जनावराचा आवाज नाही, गाईचा आवाज नाही, माणसाचा आवाज नाही, जेवण्याची सोय नाही. अरे 3 दिवस झालं मी अंधारातून चालत आहे, आतापर्यंत मला कोणीच दिसलं नाही. आणि देवा, अरे हे का तू बाळ आहेस का, तू का गुराखीस का? साक्षात देवा तू आहेस, तुझा हात सोडणार नाही. म्हणजे का सोडणार नाही? अरे ज्याचा हात धरण्याकरता मी वृंदावनाला निघालतो तोच माझ्या हातात आला, तुझा हात कसा सोडवा? म्हणजे हात सोडायला तयार नाही. पण देव काय बलम बलवताम चाहम, देवानं झटका मारला बाबा आणि त्या ठिकाणी हात सोडून घेतला. म्हणजे बाबा घेतला का नाही हात सोडून? काय उत्तर दिलं साधून? साधून सांगितलं कृष्णा, अरे तू बलवान आहेस, सामर्थ्यवान आहेस, माझ्या हातातून निघून गेला हे काय खरं नाही देवा. अरे नामस्मरणाच्या जीवावर माझ्या हृदयात तुला बांधून ठेवलेला आहे, हृदयातला जाऊन दाखव, त्यावेळेस तुला महान पुरुष समजेल. भाऊ बळे आकाळे भावाच्या बळावर, नामस्मरणाच्या जीवावर बिल्वमंगल महाराजांनी कृष्णाला आपल्या हृदयात पकडून ठेवलं. जसं जनाबाई म्हणल्या धरेला पंढरीचा आणि गळा बांधून या. कशाच्या जीवावर बापा? भावनेच्या बळावर, नामस्मरणाच्या आनंद. फार आमचे बोधले महाराज एक दृष्टांत सांगतात आहे का, ज्या क्षणाला तुमच्या अंतकरणात भाव प्रगट होईल विठ्ठल बाबा, त्याच ठिकाणी देव भाव ज्याचे गाठी आणि त्याशी लाभ उठा उठी. जयवंत महाराज सांगतात, एक माणूस होता रामाचा भक्त, त्याने बाजारातून रामाची मूर्ती आणली आणि रामाची पूजा चालू झाली. राम राम श्रीराम, जय राम जय जय राम श्रीराम जय. गरम पूजा कशाला म्हणतात? यथा देहे तथा देवी. आपण जशी शरीराची सोय घेतो तशी देवाची सोय घेणं याला म्हणतात पूजा. आणि गरम पाणी आंघोळ घालायची, कपडे घालायचे, रामाला गंध लावायचा, राम राम भजन करायचं, नैवेद्य द्यायचा. सगळी 12 वर्ष सेवा केली. पण 12 वर्ष झाले त्या भक्ताला, पण कधी राम त्याच्या स्वप्नात नाही आले, दर्शन झालं नाही. त्याने विचार केला, अहो 12 वर्ष झाले देव स्वप्नात सुद्धा नाही, रामाचा ठरला असेल काय, एक बाणी एक वचनी एक पत्नी एकच भक्त, माझा कधी नंबर लागन. रामाची मूर्ती उचलली, खाली ठेवली बाबा आणि बाजारात गेला आणि कृष्णाची मूर्ती आणली. कृष्णाची मूर्ती देवघरात ठेवली आणि तिची पूजा चालू झाली. आणि पूजा करता करता मित्र आला गोव्यावरून, म्हणला बेटा तुझ्याकरता मी अत्तर आणलंय 10,000चं. म्हणजे आणा. ते अत्तर घेतलं, म्हणजे वा वा छान. आपण कशाला लावायचं? देवाला लावा. कृष्णाला अत्तर लावलं. लावल्याबरोबर त्या खोलीमध्ये सुगंध सुटला. आणि त्याने विचार केला, एवढ्या महागाचा अत्तर आहे, हे श्वास घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? माझा कृष्ण, आणि दुसरा मी माझा भक्त, त्याचा मी भक्त. ह्या खालच्या रामाचं काय काम आहे? कापसाचे 2 बोळे घेतले आणि रामाच्या नाकात घातले. त्या क्षणाला रामप्रभू धनुष्य घेऊन प्रगट झाले. यानं पाहिलं, देवा 12 वर्ष तुमची सेवा केली, देवा कधी स्वप्नात नाही आले आणि आता कसे प्रगट झाले? काय उत्तर दिलं रामानं? प्रभू रामचंद्रानं सांगितलं, अरे भक्ता तू माझी 12 वर्ष सेवा केलीस, एक आकृती आहे म्हणून, पण या क्षणाला तुला कळालं की राम सुद्धा सुगंध घेऊ शकतो, म्हणून तुझ्याकरता प्रगट झालो. अंतकरणात असं भावनेचं ज्यांच्याकडं बळ आहे, देव तिही बळे
धरिला सायासे. असं बल संपादन केलं. आता भावाचे प्रकार दोन आहेत बरं काय, मांडी घाला सावधान. भावाचे प्रकार किती? दोन. तुम्ही म्हणता भावाचे प्रकार मेल, हां भावाचे जर दोन प्रकार नसते तर धुर्यासाठी भांडणच झाले नसते. भावाचे सुद्धा प्रकार किती आहेत? दोन प्रकार. अहो माणसं हुशार झाले आता. अहो कालच एक जणाचं आमच्या गलीमध्ये डोकं दुखलं आलं. काय दुखलं आलं? डोकं लय 4G बरं का, लक्ष देऊ नका. डोकं दुखलं आलं आणि डोकं दुखलं असं डोक्याला हात लावला आणि एक जण विचारलं, ए दादा माझं डोकं कशाने राहीन? नेमका त्याचा शत्रूच होता आणि त्यालाच विचारलं, माझं फार डोकं दुखायलंय, माझं डोकं कशाने राहीन? ते मला काय नाही, गाढवाच्या पाया पड, लगेच तो डोकं राहीन. ते मला कर पाया पड. म्हणजे देवती. चहा जाऊ द्या. भावाचे प्रकार दोन. कोणते कोणते भावाचे प्रकार आहेत? एक आहे प्रथम भाव आणि दुसरा आहे अंतिम भाव. म्हणजे थोडं चिंतन आहे. जो भक्त ज्या देवाचं नामस्मरण करतो, राम 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 राम, ते भक्त नामस्मरण करणं याला भावाचा पहिला प्रकार म्हणा. बरं, पण जो भक्त राम राम भजन करतो त्या भक्ताची आठवण देवाला येणं हा भावाचा शेवटचा प्रकार म्हणा. मंडळी, राम राम भजन केल्यानंतर जो राम राम भजन करतो, नामस्मरणाचा परिणाम त्या भक्तावरच होणं याला भावाचा पहिला प्रकार म्हणा. पण नामस्मरण केल्याच्या नंतर ज्या देवाचं नामस्मरण करतो त्याचा परिणाम देवावर होणं याला भावाचा शेवटचा प्रकार म्हणा. बर, राम राम म्हणल्याच्या नंतर त्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागणं हा भावाचा पहिला प्रकार म्हणा. पण ज्या रामाचं भजन केल्यानंतर रामाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागणं याला भावाचा शेवटचा प्रकार म्हणा. विठ्ठला विठ्ठला. आम्ही अशी भावना तयार केली, अनन्यता केली, अंतकरणात प्रेम निर्माण केलं आणि देवाला पकडण्याचं काम केलं. देवतीही बळे धरिला सायास. असे मंडळी, प्रपंचामध्ये सायास करावं लागतात, कष्ट करावं लागते, कामच करावं लागते आणि परमार्था सुद्धा दे रे हरी असं जमत नाही. सायास केली या वाचून ते नाही, भविष्यावरी काही घालू नये, भविष्यावरी काही हो घालू नये. सायासाचे जोडी माझे तुमचे पाय, सायासाचे जोडी माझे तुमचे पाय, हा जळते ती उपजती अंतराय. Yeah.
4 प्रमाण दिले आपण सायास या अभंगावर. हा, येथे हा आपुल्या हिताचे करावे सायास, येथे आलियाचे मनुष्यपण. सायास केल्या वाचून ते नाही, भविष्यावरी काही घालू नये. देव पहावया करीवो सायास, आणि सायास असे जोडी माझे तुमचे पाय. प्रपंचात आपण काय करतो, हो सायासे करीसी प्रपंच. प्रपंचामध्ये रात्रंदिवस आपण पळापळी असती, आपण तिकडं सायास जास्त करतो, परमार्थात कमी करतो. तिकडे इतकी जर सायास इकडे केले तर देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मंडळी ज्यांनी सायास केले त्यांच्याकरता देव प्रसन्न झाला. प्रत्येक गोष्टीला सायासच करावा लागतो, प्रयत्नच करावा लागते, अभ्यासच करावा लागते. हो, अभ्यासाची नि बळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एके. हो, असाध्य ते साध्य करिता सायास, आणि कारण अभ्यास तुका म्हणे. मंडळी प्रपंच असो परमार्थ असो हे काही सोपं नाही. तितकी सायास करावं लागतात, तेवढं पळावं लागतं, तेवढा जिज्ञासूपणा पाहिजे, रात्रंदिवस डोळे फोडावं लागतात, त्यावेळेस ते साध्यापर्यंत माणूस प्राप्त होते. मंडळी आता काय, आता एवढाले डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, काय सोपं काम आहे का हो? त्याला सुद्धा प्रयत्नच करावं लागतात, याला काही सोपं नाही. आणि जे आता आमचे संत जोग महाराज, कुरेकर बाबा, बोधे बाबा, आमचे चारठणचे बाबा श्री संत नामदेव महाराज यांनी सायास केले, जीवाचं रान केलं, तोपर्यंत ह्या पदाला प्राप्त झाले. मंडळी बघा, हो काय ज्ञानोबरायांची वही मला आठवण झाली. मनुष्यानाम सहस्रेषु, याच्या खाली ज्ञानोबराय म्हणले, पहिलं प्राप्तीची यावेळी उपायला निघे, रिघताती कोटीवरी, शबास आस्तीची या महापुरी, रिघताती कोटीवरी. प्रत्येक माणसाला वाटतं त्या साध्यापर्यंत जावं. कोणी 50%, कोणी 70%, कोणी 90%, कोणी 99% जाते, तिथून खाली येते, पण ते प्राप्त होत नाही. देव प्राप्त होण्याकरता आपुल्या हिताचे करावे सायास, हो येथे आलियाचे शपथ. मग त्याचं नाव होतं, हे बा नाव चोराचं नाव होते, सज्जनाचं नाव. एकदा नाव पडलं की पुन्हा हे होत नाही. मला एकदा नाव पडलं की विषय संपला. काय झालं, एक असा माणूस रस्त्यानं जावला, कोट्याधीश माणूस, श्रीमंत माणूस रस्त्यानं जावला, आणि अशा ज्वारीच्या पेंड्या होत्या बाबा. काय त्याच्या मनात आला, कोण होळी पैसे गेला आणि एक पेंडी उचलल्याबरोबर तिथला मालक आला, मला व्यायाम करा, हे धंदे करायला का, चला ग्रामपंचायतमध्ये. ते मला सहज हात लावला, सहज कायचं 100 पेंड्या माझ्या कमी झाल्यात. त्याला चावडीमध्ये आणलं, सर्व गाव म्हणलं कमल आहे तात्यारावची, एवढं संपत्तीने कसं काय पेंड्या आणल्या बाबा. ते मला, मी सहज हात लावला, म्हणजे हात कायचं, माझ्या 50 पेंड्या गेल्यात. म्हणजे शहाणपणा कोण सरपंचाला किती पैसे, मला धर 500 रुपये, मला 500 नाही या 5000 रुपये लागतात. 5000 घेतले, सगळं झालं. पण सऱ्या गावात नाव गेलं की यांनी काय चोरलं, पेंड्या. 6 महिन्यानं असं लग्न होतं. लग्नामध्ये ज्यांनी पेंड्या चोरल्या ते माणूस असा पंक्तीला जेवायला बसला आणि एक लहान पोरग वरण वाढू लागलं. वरण वाढता वाढता दुर्णाच्या खाली वरण आलं. हे माणूस मला वाढता येत नाही, कशाला वरण वाढायला, ते मला एवढी अक्कल असते, मग पेंड्या कशाला चोरल्या. म्हणजे प्रपंचात सुद्धा सायास आणि परमार्थात सुद्धा सायास करावं लागतात. मंडळी देव पहावया करीवो, देव तिही बडे धरिला सायासी, आणि करोनिया नाश उपाधीचा. उपाधी कशाला म्हणतात, गुरु महाराज बोलले, संत ग्रंथ आणि देव सोडून सगळ्या उपाध्याच आहेत महाराज. आणि मग साधू संत काय करतात, या उपाधीला बाजूला करतात आणि ते देव आपला करून घेतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. साधकाची दशा उदास असावी,
टाळी शाबास. माझ्या जाऊन लाईट गेली नाही, याच्या जाऊन लाईट आली बघा. ही म्हणून साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी. हाय बा, स्तुती ही उपाध्याच आहेत. हबप लावणं या सगळ्या काय आहेत नाना, उपाध्याच आहेत. आता काय काय उपाधी लोक काय दाखवतात बाहेर असते. एखाद्या महाराज म्हणा, वा महाराज काय तुमचं कीर्तन झालं, महाराज स्तुती सारखा बाजूला, महाराजाला जमत नाही तसं. आणि महाराज एकदा आश्रमात गेले, कसं काय झालं कीर्तन, शाबास रे. पण उपाधी नसावी अंतर्बाह्य, अंतरातही उपाधी नाही आणि बाहेर सुद्धा उपाधीचा त्यांनी काय केलेला आहे, धिक्कार केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी करोनिया नाश उपाधीचा थोडं ज्ञानेश्वरीचे चिंतन आहे. नासतो विद्येते भावो ना भावो विद्येते स्वतः, या पदा बोलताना ज्ञानोबा म्हणले उपाधीतलं आतमधलं घेणं बाहेरचं टाकून देणं. ना तरी जानवेच्या आईनी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. आमची बहीण काय करते, दही घुसळण करते, ताक बाजूला काढते, नवनीत चांगलं बाजूला काढते. नवनीत हे सार आहे आणि ताक हे आसार आहे. बी भूस एक वट उपनितारा हे घनवट, उडे ते फलकट अरवा जाणो आले. त्या ठिकाणी जे तुरी आपण पोत्यात टाकतो त्या चांगल्या आहेत, जे फरकट बाजूला म्हणजे ती काय उपाधी. म्हणजे तुम्हाला महाराज सांगायचं काय काय पाठ केलं काय चातुर्मास वया, तसं नाही. तैसे विचारिता निरसले हे प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. वा, बाबाच्या नावाने टाळ्या वाजावर एकदा. याला म्हणतात अभ्यास. टिपणावर तर कोणी बोलन, पण टिपण नसताना पण बोल. ऐका, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. म्हणजे ज्ञानी लोक काय करतात, उपाधी जगाचा नाश करतात आणि त्याच्यातला देव आपला करून घेतात. देवतीही बळे धरीला सायासे आणि करोनिया नाश उपाधीचा. म्हणजे महाराज झालं का 3 गोष्टी, म्हणजे नाही, आजू देव होण्याकरता त्यांनी 2 गोष्टी केल्या दुसऱ्या चरणात. पूर्व पक्षी टाळी टाळी. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. पूर्व पक्षी आणि उत्तर पक्ष म्हणजे काय, प्रश्नाचं उत्तर देणं याला उत्तर पक्ष म्हणतात आणि प्रश्न विचारणं याला पूर्व पक्षी. आता पण इथं ते अर्थ नाही. पूर्व पक्ष म्हणजे देव प्राप्त व्हायची अगोदर आम्ही 2 गोष्टी केल्या. धातू धिक्कारली म्हणजे वित्तेशना, म्हणजे पैशाचा काय केला, त्याग केला. बघा फार गोड कथा आहे, लक्ष देऊन ऐका. ज्यांनी वित्तेशना सोडून दिली, लोकेशना दारेशना ते आहे सर्व, पण ज्यांनी धातू धिकारले मंडळी, असं गोड चरित्र आहे. पंढरपुरामध्ये 3 साधू राहत होते. एकाच घरी 3 साधू. त्या साधूचं नाव आहे राखा कुंभार. राखा, बंका आणि वंका. पत्नीचं नाव राखा, मुलीचं नाव वंका. आणि राखा कुंभार, वरचा आवाज कमी करावा जरासा, अखंड विठ्ठल 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 भजन करायचे. त्यांची पत्नी मुलगी विठ्ठल विठ्ठल भजन सतत श्री विठ्ठल श्री विठ्ठल. पण त्यांचा नियम होता मायबाप. काय नियम होता, सकाळी 4:30ला उठायचं, चंद्रभागे स्नान करायचं,
पुंडलिक रायाचं दर्शन घ्यायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा करायची आणि मस्त विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. शेतात जायचं, माती आणायची, गाडगे मडके करायचे, बाजारात नेऊन विकायचे आणि विठ्ठल 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 त्यांचं भजन. एके दिवशी घटना आहे, राखा कुंभार हे शेतामध्ये गेले, 2 गाड्या माती दारात टाकली, 250 गाडगे केले बघा. आणि 250 गाडगे केल्याच्या नंतर कच्चे गाडगे केले विठ्ठल बाबा. आता त्याला भाजण्याकरता आवा असतो, ते आवा मोठाची मोठा. 250 गाडगे उचलले आणि त्या आव्यामध्ये टाकले. आणि जसे टाकले महाराज जाळ सुरू झाला. आणि त्याचा असा असते मनोहर बाबा की पहिल्या दिवशी गाडगे टाकायचे, दुसऱ्या दिवशी भाजतात चांगले आणि तिसऱ्या दिवशी बाहेर काढायचे, असा प्रोग्राम. 250 गाडगे टाकले, पहिल्या दिवशी टाकले आणि दुसऱ्या दिवशी गाडगे बघायला गेले एखादं निष्ठलं काय काय कमी जास्त झालं. तर आजी माय काय झालं, त्या आव्याच्या बाजूला एक मांजर अशा गोल गोल चक्रा मारू लागली, डोळ्यातून आसरूंच्या गरम धारा लागल्या आणि त्या आव्यावर अशा उड्या मारू लागली. राखा कुंभारानं विचार केला, ज्या अर्थी एवढी मांजर रडायली, एवढ्या उड्या मारल्या, तिची इथं कुठतरी पिले राहिले असेल. सगळीकडे बघितलं तर पिले दिसनत. आणि मग ती आव्याकडे झेप गेल्या, त्यांच्या लक्षात आलं, ज्या अर्थी मांजर गाडग्याकडे उडी मारली, त्या अर्थी कोणत्या तरी गाडग्यामध्ये माझ्याच्यानं चुकून अगोदरच मांजरीनं गाडग्यात आणून ठेवले, मीच गाडगं ते भाजायला ठेवलं. रडत रडत खाली बसले, मोठमोठ्यानं रडू लागले. त्यांची मुलगी आली, बाबा बाबा तुम्हाला काय झालं रडायला? बाई अखंड भजन केलं, परमार्थ केला, वायाला गेला ग. काय झालं बाबा? अगं पोट भरण्यासाठी आपण हे गाडगे भाज्याला टाकले बघ, आणि ह्या मांजरीचे पिले गाडग्यात कुठतरी थांबले आणि सकाळी तिची राख राख होईन ग, आणि ते पाप मला लागन. मुलीनं कडकडून मिठी मारली, बाबा बाबा रडू नका बाबा, तुम्ही सकाळपासून विठ्ठल विठ्ठल म्हणतात ना बाबा, हां कधी खोटं बोललं नाहीत ना बाबा, हां. अहो बाबा भक्त प्रल्हादाला देवानं अग्नीतून वाचवलं, पांडवांना लाक्षागृहातून वाचवलं. मग बाबा तुम्ही सुद्धा भक्त आहेत ना पांडुरंगाचे, आपले पिले का राखणार नाही? बापाचे डोळे भरून आले, जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली, बाळा पोरी तुझा जर शब्द खरा निघाला ना बेटा, पुन्हा प्रपंच करणार नाही, पैसा करता गाडगे विकणार नाही, वैराग्य धारण करीन, अखंड भजन करीन. राखा कुंभार, त्यांची पत्नी आणि मुलगी त्याच ठिकाणी विठ्ठल 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 म्हणत बसले. 48 तासानंतर अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. राखा कुंभार उठले आणि एक 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 गाडगं खाली टाकू लागले. शेवटचं गाडगं हातात आलं आणि राखा कुंभाराने त्या गाडग्यात पाहिलं ताईसाहेब, आणि ढसा ढसा रडू लागले. मुलीने विचारलं, बाबा मेले का ओ पिले? नाही बेटा. मग खेळता ती पिले डेरी आत, खेळता ती पिले डेरी आत, कच्चा से डेरा नसे आज त्याला, नवसास पावला पांडुरंग, नवसास पावला पांडुरंग. सर्वस्व भाजने भाजोनिया गेली, खेळता ती पिली डेऱ्यात. मंडळी ते डेरा बापानं खाली घेतला तर 6 पिले जिवंत होते. आकासाहेब त्या डेऱ्यातले काकांनी बाहेर, राखा कुंभाराने बाहेर पिले काढले. त्या मांजरीनं 6 पिले गेले, आनंदानं हसत हसत पिले घेऊन गेली. राखा कुंभारानं सांगितलं, पोरी तुझा शब्द खरा झाला बेटा, आपले जाळातून मांजराचे पिलं वाचवले पांडुरंगानं, नवसाला पावला. मग लोकांना सांग पंढरपूरच्या,
की हे सगळे गाडगे मोफत घेऊन जा. लोकांना गाडगे नेले, पैसे नेले, कपडे नेले, घर नावाचं सुद्धा करून घेतलं. आणि राखा कुंभार, त्यांची पत्नी आणि मुलगी घनदाट अरण्यात आले. 3 किलोमीटर बाजूला पंढरपूरची झोपडी बांधली. वाळलेले लाकडं वेचायचे आणि तेच बाजारात विकायचे. जेवण करायचं आणि विठ्ठल विठ्ठल भजन करायचं. एका दिवशी राखा कुंभाराची मुलगी चंद्रभागेला धुणं धुवायला आली आणि धुणं धुत असताना त्याच्याच बाजूला नामदेवरायांची मुलगी धुणं धुवू लागली. धुणं धुत असताना नामदेवरायांच्या मुलीचं धुण्याचं पाणी राखा कुंभाराच्या मुलीच्या अंगावर गेलं. हिनं सांगितलं, बाई असं आम्हाला जमत नाही धुण्याचं पाणी, आमच्याकडं वैराग्य, आमचा बाप वैराग्यवान. मग नामदेवरायांची मुलगी घरी आली म्हणे, ना बाबा ती राखा कुंभाराची मुलगी म्हणले आम्ही तर लय मोठे वैराग्यवान आहेत. म्हणजे असं नामदेवराय देवाकडे आले, पांडुरंगा. आणि खरंच ते राखा कुंभार मोठे वैराग्य मूर्ती आहेत का? अरे म्हणले, नामा तू तसा प्रेमाचा पुतळा आहेस ना नामा, तसे वैराग्यांचे पुतळे आहेत राखा कुंभार. नाही म्हणजे परीक्षा घ्या. नामदेवा मी नाही घेत परीक्षा. रुक्मिणी म्हणे, कधी तुम्हाला भक्ताचंच खरं वाटतं आहे का नाही, मी घेते परीक्षा. म्हणजे घे बाबा तू. आणि रुक्मिणी माता पांडुरंग नामदेवराया अदृश्य रूपानं वनात आली. ऐका माझ्या बहिणींनो, राखा कुंभार वाळलेले लाकडं वेचू लागले आणि आता पुढचं लाकूड मोठं उचलणार त्या क्षणाला रुक्मिणी मातेनं अदृश्य रूप घेतलं. हातातलं कंगन काढलं सोन्याचं आणि त्या लाकडाखाली ठेवलं. राखा कुंभारानं लाकूड उचलल्याबरोबर उचलिता काष्ट देखिले कंकन दिले ते ढाकून तिची वेळा. ते कंकन दिसल्याबरोबर माती घेतली विठ्ठल बाबा आणि 2 मुठी माती टाकली. मालकीनबाईनं पाहिलं, म्हणजे मालकानं लाकूड उचल पण माती कशावर टाकली. तिनं पाहिलं तर सोन्याचं कंकन दिसलं. म्हणजे बरोबर आहे. पाठीमागून पोरगी आली, लेकरं खेळणं म्हणून घेईन, 4 मूठ माती टाकली. आणि पाठीमागून मुलीनं पाहिलं, बाबा थांबले, आई थांबली. का थांबली असन? मुलगी थांबली आणि तिनं माती बाजूला केली. ते कंकन दिसल्याबरोबर ढसा 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 रडू लागली. बापाला वाटलं, काय झालं पोरी, धावत धावत तरी काय झालं? म्हणजे तुमच्या पोटी मी जन्माला आले, माझं पुण्य कमी पडलं बाबा. काय झालं बेटा? म्हणजे तुम्ही कशावर माती टाकली? म्हणजे सोन्यावर. म्हणजे एवढं भजन करता तुम्ही, तुम्हाला सोन्यात आणि मातीत बदल दिसलात कसा? अरे अरे, डोळ्यातला अश्रूंच्या धारा लागल्या. लेकराला जवळ घेतलं, बाई आमच्यापेक्षा मोठा अधिकार तुझा आहे. रुक्मिणी माता प्रगट झाल्या, पांडुरंग प्रगट झाला. नामदेवरायानं पाय धरले राखा कुंभाराच्या मुलीचे, बाई किती तुझा मोठा अधिकार आहे. आणि साक्षात पांडुरंगानं दर्शन दिलं, रुक्मिणी मातेनं दर्शन दिलं. आणि पांडुरंग सांगितलं, राखा जोपर्यंत तुला इथं राहायचं आहे तोपर्यंत अखंड नामस्मरण कर, शेवटी माझ्या परमधामाला तुला नेणार आहे. आणि राखा कुंभाराला माझ्या देवानं स्वतःच्या हृदयात घेतलं. त्याच्यामुळे पूर्व पक्षी धातूचा त्याग केला आणि परमगतीला प्राप्त झाले. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. त्याची झाले स्वयजनार्दन, त्याची झाले हो, त्याची झाले हो.
पूर्व पक्षी धातू, धातू म्हणजे पैशाचा त्याग केला आणि देवाची प्राप्ती झाली. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, जन म्हणजे जनाचा त्याग केला, जगाचा. कशामुळं? आता सर्व आपल्या जवळचे माणसे जगाचा धिक्कार केल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. जे साधू संत होते ना, त्याने काय केलं मंडळी? नावडे जनधन माता पिता. फार नवीन प्रमाणात तुम्हाला ऐकायचे. आता गोड गुरुवरे चंद्रशेखर महाराज यंदाचा अभंग गेला. मनवनी बरे धरिता एकांत, जेने नो हे घात भजनाशी. एकांतात राहिल्याशिवाय भजन होत नाही. एकांती राहणे, काय विठोसाठी बरोबर आहे. एकांती राहणे विठोसाठी. वा. लोक मान वमना समान मानणे आणि एकांती राहणे विठोसाठी. साधू तर आपल्यात एवढा तर बदल आहे. साधूला एकांत आवडते ना, आपल्याला स्तुती आवडते, साधूला आवडत नाही. एवढाच बदल आहे. जास्त काय भानगड करायची गरज. जावय मांडी घाला, सावधान. हास म्हणून एकांती राहणे. लय हुशार. तुम्हाला काय सांगावं आता. हे लहान लहान लेकरं म्हणजे बघायचं काम. हो, डेंजर लेकर. अहो, गेल्या वर्षी मी परभणला काल्याच कीर्तन झालं, एका घरी येऊन बसलो. विठ्ठल बाबा जसं घरी येऊन मांडी घालून बसलो, ते घरचं 90 किलोचं पोर घालून माझ्या मांडीवची येऊन बसलं वरच्या खिशात हात घातला, 200 रुपये बाहेर काढले. मला घेऊ द्या. मला मावशी तुमचं लहान कुठे मोठं कुठे? ते काय म्हणजे तुमच्या गाडीतले डिझेल काढले. शाबास. एकांती राहणे येणे सुखे आम्हा, एकांताचा वास नाही गुण दोष अंगायत. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. म्हणजे एकांतात राहून भजन केलं. एकांतात गेल्याशिवाय भजन होत नाही, मला चिंतन होत नाही. लोकांतात असल्यावर साधकाने एकांतात अभ्यास का करा? याला इतका कापूस झाला आणि त्याने ती गाडी घेतली, याच्या डोसक्यात बसते, ज्ञानेश्वरी बंद होती मग वाचायची. म्हणून एकांतात राहायचं की ह्या प्रपंचातल्या गोष्टी ऐकायच्या नाही. याच्यासाठी एकांत. ज्यांचा पुण्यतिथी सोहळा चालू आहे, जनाचा कसा धिक्कार करतात विठ्ठल बाबा. ऐका, आपला सप्ताह खरंच पुण्यवान आहे, आपण भाग्यवान आहेत बरं काय नंदू काका. कशामुळं? संत जोग महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा चालू आहे. 10,000 हजार महाराज लोक टाळ घेऊन उभा आहेत. कीर्तन चालू आहे, अन्नदान चालू आहे. आणि जोग महाराज म्हणजे ढोक महाराज, अनिल महाराज पाटील, उमेश महाराज, दसऱ्यात उद्या येणारे करंजीचे माऊली ज्या संस्थेत तयार झाले ते म्हणजे जोग महाराजांची. मनोहर बाबा, मला काय सांगायचं आहे की जोग महाराजांच्या पुण्यतिथीवर आपला सप्ताह चालू आहे. हे भाग्याची गोष्ट आहे मंडळी. हो, कारण हे तर देवाची सेवा चालूच आहे, पण जोग महाराजांची सुद्धा सेवा चालू आहे त्या निमित्तानं. जोग महाराजांनी जनाचा कसा धिक्कार केला. 12 एकर जमीन इकडे राहता वाडा ऐकला. जोग महाराजांना आळंदीला संस्था बांधली. मास्तराला पगार नाही, विद्यार्थ्यांना फीस नाही. आणि जोग महाराज पंचदशी विचार सगळा झाला, पैलवान होते. आणि कीर्तन चालू केले. आणि कीर्तन चालू केल्याच्या नंतर मुंबईचे लोक आले तारीख घ्यायला जोग महाराजांची. महाराज, जोग महाराज कुठे आहेत? बाकीचे विद्यार्थी म्हणले आराम करायत, तोपर्यंत दर्शन घेऊन या माऊली. जा. ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन घेतलं, इंद्रायणी स्नान केलं, प्रदक्षिणा घेतली, प्रसाद घेतला. आणि मुंबईचे लोक सफारी गाडी घेऊन आली. मोठीची मोठी गाडी, सफारी गाडी कुठंतरी दिसायची तेव्हा. आणि जोग महाराज तेव्हा उठले, दर्शन घेतलं. जोग महाराज म्हणले बोला, जन कसं धिक्कारतात, तुमची तारीख पाहिजे. म्हणले काय तुमची तारीख सांगा. म्हणले 1 जानेवारी संध्याकाळी आणि 2 जानेवारीला काला. जोग महाराज डायरी उघडी. अरे म्हणले, हे समोर वारकरी बसला, ज्ञानेश्वरी गाथा पाठ आहे, याच्याच गावाला 1 जानेवारी 2 जानेवारी त्याच्याच गावाला आहे. अहो म्हणले महाराज, मुंबईला सप्ताह आहे, सुवर्ण महोत्सव चालू आहे, 10,000 लोक येतं, एवढा मोठा सप्ताह तुम्ही याच्या कशाला नदी लागले? जोग महाराज म्हणले ज्ञानेश्वरी गाथा त्यांच्या पाठ आहे, त्यांच्या अगोदर तारीख घेतली, तारीख रिकामी नाही. कशी देत नाही तारीख? रिकामीत नाही ना. म्हणजे तुमचे मित्र आहेत ना लोकमान्य टिळक, हां, त्यांना भेटून येतात. म्हणजे या. आणि हे माणसं पुण्याला गेली. बाल गंगाधर टिळक, त्यांना लोकमान्य टिळक म्हणतात.
लोकमान्य टिळकांची भेट घेतली. म्हणजे लोकमान्यजी बोला, जोग महाराजांना आम्हाला तारीख दिली पाहिजे, असं काहीतरी व्यवस्था लावा. म्हणजे 1 मिनिटात आणा इकडं. महाराजांना पत्र घेतलं, लोकमान्य टिळकांनी लिहिलं आणि सांगितलं मुंबईचे लोक आलेले आहेत, मोठा सप्ताह आहे, याला तारीख द्या. लोकमान्य टिळक ते पत्र घेतलं. जोग महाराज धरा आता हे वाचा पत्र आणि द्या तारीख. तारीख नाही म्हणलं ना तुम्ही आता. जोग महाराज ते पत्र वाचलं लोकमान्य टिळकांचं, असं दुमतलं, वरच्या खिशात ठेवलं. म्हणले जा, तारीख देत नाही. म्हणले का देत नाहीत? म्हणले आम्ही लोकमान्यांना मानत नसतो, तर आम्ही देवमान्यांना मानत असतो. ज्या वारकऱ्याच्या वाडीला कीर्तन होतं जोग महाराज तिथं 2 दिवस गेले, पण मुंबईला गेले. धिक्कारीने जन हो पूर्व पक्षी धातू धिक्कारीने जन. असं ज्यांनी सायास केले 1, बल संपादन केलं 2, उपाधीचा नाश केला 3, धातू धिक्कारिले 4 आणि जन धिक्कारिले 5. विठाला विठाला विठाला. लोकेशना, दारेशना, वित्तीशना, पुत्रेशना ज्या ज्या लोकांनी टाकून दिली त्यांच्याच करता देव प्रगट झाला. आपले भाऊ म्हणजे तू माझा सख्खा भाऊ, पण खिशाला हात नको. या जावाजावात भांडणं का होतात? हिचा भावाला की घालत्यात पुरण आणि तिचा भावाला घालत्यात वरण. मग हे ते भांडणाचं खरं कारण घ्या. पण जळोजी मळोजी सुतारच्या जन्माला आले आणि 2 भाऊ संत. आणि त्यांची काय विशेषता माहिती आहे का? जे पांडुरंगाच्या दर्शनाला जातात ना आपण, तुम्ही जर मधात दर्शनाला गेले चातुर्मासात वगैरे, तर नामदेवरायांच्या पायरीपासून आतमध्ये गेलं आणि ते सागाचा मंडप आहे ना, मोठा सागाचा मंडप, 1 रुपया न घेता दोन्ही भावानं ते बांधण्याचं काम केलं. मंडळी ऐका. आणि वारकरी झाले 2 जण. आणि वारकरी झाल्याच्या नंतर सगळीकडे त्यांचं नाव झालं. आज चांगल्या माणसात नाव होतच असते, सगळीकडे नाव झालं. मग त्या काळचा एक राजा होता. म्हणजे जळोजी मुळोजी फारच मोठे संत आहेत, लय त्यांचं नाव मोठं झालंय. म्हणले हो. अहो म्हणले कुठं काम करू द्या, ते जेवत नाहीत, तिथलं पाणी पित नाहीत, सोहळ्यात राहतात आणि विठ्ठल विठ्ठल भजन करतात. त्या राजाला वाटलं लोक काय देखता घ्यायचे नाही, एकांतात काय व्हाले. मग त्या राजानं काय केलं, परीक्षा घेण्याकरता विठ्ठल बाबा त्यांची झोपडी होती ना, आणि झोपडीमध्ये डेरा होता पाणी प्यायचं. राजा संध्याकाळी 12 वाजता गेला आणि त्या गाडग्याच्या पाणी टाकून दिलं आणि त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती ठेवले. आणि ठेवल्याच्या नंतर हे 2 दिवस मुकामाला होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आले, थकून आले. मोठ्या भावानं सांगितलं, जळोजी सांगितलं मळोजी पाणी आण बरं प्याला. आणि मळोजी महाराज गेले गाडग्याकर, तर पाणी नाही, तर ते सोनं हे दिसलं. मळोजी महाराज म्हणले दादा, आणि आपण 2 दिवस बाहेर गेलो आणि कोणतरी घाण केली इथं आणि घाण पडली इथं. मोठ्या भावानं सांगितलं मळोजी आज्ञेने माणसाला कळत नसते कुठं घाण करावं, तर मला कशाला विचारलास, लगेच ते काहीतरी घेऊन बाहेर नेऊन टाकू कंड्यावर. कशाला? सोनं चांदेला. जसं आपण लहान लेकराची विष्ठा नेऊन टाकतो त्याप्रमाणे तिनं काय टाकलं, हिरे माणिक मोती. मला पुढचं सांगायचे, 2 भावाचे लग्न झाले आणि म्हणले आता आपली एकाला सासवडी भेटली कर्नाटकाकडे आणि एक मराठवाड्यात, दोघांचं विभान झालं. म्हणजे आपली भेट कधी होईल दादा? म्हणले काय नाही, 10मीला आपण पंढरपूरला यायचं, एकादशी वारी करायची, संघ राहायचं सोबत यायचं. आम्ही 10मीला नाही आल्या. म्हणले जो 10मीला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नाही आला, चंद्रभागेतला एक दगड घ्यायचा, चंद्रभागेत टाकायचा आणि म्हणायचं माझा भाऊ गेला, गण लावायचा नाही, सुतूक पाळायचं. काय निष्ठा आहे बघा. तर बाबा 12-13 वर्ष वारी केली आणि एके दिवशी मोठा भाऊ 6 वाजले, 6:30 वाजले, 7 वाजले. जळोजी म्हणला का नाही आला? म्हणजे जे आरती नाही आला वारीला ते आरती माझा भाऊ गेला. महाराज दगड उचलला आणि चंद्रभागेला टाकला. त्या क्षणाला मोठ्या भावाची प्रेत यात्रा समोरून आली आणि देवानं स्वतः ते प्रेत पाहिलं. म्हणला दादा मला तरी जगायचं कसं? तर पुंडलिक रायासाठी चंद्रभागेपाशी लहान्या भावानं सुद्धा प्राण सोडला
आणि दोघांच्या समाधी बांधण्याचं काम पांडुरंगानं केलं. अशी एकमेव समाध्या, कमी समाध्या आहेत की पांडुरंगाच्या दरबारात आहेत. नामदेवरायांची 1, जनाबाईची 2, कानोपात्रा मातेची 3, चोखोबारायांची 4 आणि जळोजी महाराज मोळोजी महाराज दोन्ही बंधूची समाधी बांधण्याचं काम दारामध्ये पांडुरंगानं केलं. कशामुळं केलं? धातू धिक्कारिले रखुमाई पुरुष मंडळी सर्व हातवरी करा. सर्व इकडे चला. हा वडाचं झाड जाणे तो हे घालून लोटांगण मोकळं पटांगण तिकडं पोरं म्हणले पहाड म्हणा. जाऊ दे हातवरी. वा सर्वांनी आता 19 फेब्रुवारी जवळ आलेली पोरं म्हणले पवाडा म्हणा का जोरात. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई आली व फळाला. अरे बापाचा बाप कशी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई आली आज्ञा होती जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची. अरे बाळ शिकवण जगद्गुरु तुकोबाची. अरे अरे तोरण लाविल यानं तोरण किल्ल्याला. तोरण बांधिल या तोरण किल्ल्याला. टाळी कमी वाया. आहा जय हो जय भवानी जय 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 भवानी. काय सोहळा आहे. वा वा जय हो. छत्रपती शिवाजी माझा झाला रे तेचा राजा. छत्रपती माझा झाला राज्याभिषेक जगात गाजा वाजा. करतो
बघतो वाकून मिजरामी अरे माझ्या देवाला हे बापू हा जाग्याव ताली वाजवा काय गाव आहे नंबर 1 थाळी हा याला म्हणतात लेकर हा ए बंडू अलीकडे बंडू हा बारीक उडी मार हा वा थाळी बंडू उडी मार हा बंडूचं काय नाही बंडू सकाळपर्यंत नाचते जोरात टाळ्या वाजवता जय हो वा 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 खरंच ही महाराजांची शक्ती काय बालगोपाळ बघा आता आजोबा आमचे किती वय झाले असा नंबर 1 ताल धरला होता मला तर वाटतं म्हाताऱ्याला गावाक नाही लग्न लावून वापस आणा पुणे हा लग्न म्हणे मात्र खुश झाला आमचाच मेळ लागत हे विचार सर वा दाजी
असं डान्स आहे बरं काय नंबर आहे बस बघा ही महाराजांची शक्ती आहे. 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी हे स्वराज्य घडवलं. आणि जशा सर्व माझ्या बहिणी समोर आहेत तसं जिजामातेनं संस्कार दिले आणि तसे महाराज त्या ठिकाणी घडली. आता 19 फेब्रुवारी जवळ आले म्हणून एक थोडक्यात चरित्र आहे. ज्यावेळेस भीमाच्या रामाच्या गोष्टी सांगायच्या आणि जिजामातेनं राजे शिवनेरी किल्ल्यावर जन्माला 19 फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्म झाला. आणि शिवनेरी किल्ल्यावर असताना बाळताने असताना माझ्या बहिणींनो जिजामाता खाली कामाला गेल्या. 3 तास 4 तास 6 तासानं वर आल्या आणि महाराज पाळण्यात झोपले. दासीला विचारलं अगं महाराजांना जाग आलती का? हो म्हणले आलती. काय केलं? म्हणजे रडू लागले. पाणी पाजलं, बरं खेळणे दिले, अनेक प्रकार केले पण रडणं थांबणं. मग शेवटी काय केलं? म्हणले मी स्वतः दूध पाजलं माझं, तेव्हा महाराज शांत झाले. जिजामातेला राग आला, पाळण्यातून लेकराला उचललं, खाली पालथं केलं, तोंडातलं सगळं बाहेर दूध काढलं. दासी म्हणजे तुम्ही भासनात लय म्हणले सर्वधन समभावन, आता माझं दूध का काढलं? जिजामातेने सांगितलं अगं तुझ्या दुधावर, तुझ्या बुद्धीवर, तुझ्यावर संस्कार एका दासीचे झालेले आहेत आणि हे जर दूध लेकराला पचलं तर तो चोपदार भालदार होईन. याला महाराष्ट्र स्वतंत्र करण्याकरता मी 12 वर्ष तप केलेलं आहे आणि माझ्या दुधामध्ये सिंहाची शक्ती तयार झालेली. हा माझं दूध पहिल्यांदा सिंहासारख्या डरकाळ्या फोडीन आणि महाराष्ट्र स्वतंत्र करीन, म्हणून माझ्या दुधाची गरज आहे. जिजामातेच्या संस्कारामुळं आता आमच्या सगळेच महिला मंडळी हुशार झाल्यात. लहान लहान लेकराला लहानपणापासून चांगले संस्कार आणि लेकरं तसे. आणि किती बघा ना तुम्ही, माणसापेक्षा 3 पट संख्या आमच्या महिला मंडळीची. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या पुढे आहेत. मग त्यांना शक्ती म्हणतात, त्यांना अष्टभुजा माता म्हणतात, त्यांना वनदेवी म्हणतात, रेणुका माता, तुळजापूरची आहे लक्ष्मी माता, त्या म्हणजे कोण आहेत? अष्टभुजा माता आहेत. म्हणून महिलांना शक्ती म्हणतात. ते म्हणतात महाराज महिलांना जर शक्ती म्हणतात तर पुरुषांना काय म्हणतात? तर पुरुषांना सहनशक्ती म्हणतात. काही केल्यानंतर ज्यांनी सहन करायचे त्यांना सहनशक्ती म्हणतात. किती सहन करावं लागतं. गेल्या वर्षी माझा मित्र मी पंढरपूरहून गावाकडे येऊ आलोत आणि माझा मित्र मी एका सर्कसपाशी थांबलोत. सर्कस बघता बघता माझ्या मित्रानं स्पीकर ऑन केला आणि बायकोला फोन लावला. हॅलो, ते म्हणे बोला मालक. यानं सांगितलं आम्ही सर्कसपाशी उभा आहे, इथं 100 माकडं विकण्याकरतायत, तुझ्या मनोरंजनाकरता एखादा माकड घेऊन येऊ का? ते म्हणे तुम्ही घरी असताना त्याची काय गरज आहे? ऐक, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन आणि स्वय जनार्दन तेची झाले. ह्या 5 गोष्टी जीवनात अवेलेबल केल्या, काहीचा धिक्कार केला आणि आम्ही जनार्दन स्वरूप म्हणजे पांडुरंग स्वरूप झालोत. म्हणजे महाराज देव कुठं ना आम्ही कुठं? तसं नाही महाराज. जीव ब्रह्मेव ना परा. आपण सगळे देवस्वरूप आहोत. पण कधी ईश्वरानं मायेचा, थोडा आता क्लिष्ट चिंतन आहे, ईश्वरानं मायेचा त्याग केला आणि जीवानं अवेद्येचा त्याग केला की जीव ब्रह्मेव ना परा. गोड चंद्रशेखर माझे उदाहरण सांगतात की जीव आणि देव कसे सारखे म्हणजे कसे सांगा. एका घरी 5 पाहुणे आले. बरं, 2 दिवस थांबले, जाचं नावच घेणं. 3 दिवस थांबले. काय काय पाहुणे असे खतरा असतात. आमच्या घरी पाहुणा आला, मला पाणी प्यायचं काय? मला चहाचं तर पाणी प्यावं लागेल ना. आम्हाला चहा प्यायचा काय? मला पोहे करायला उशीर होईल ना. आम्हाला पोहे खायचं का काय? मला दुपारी जेवायचं. मला पोहे. दुपारी जेवायचं काय? मला मुक्कामाला थांबायचं. मला मुक्कामाला थांबायचं काय? मला चातुर्मास करायचा. मला शेवास. ते इंगळे दादांची आठवण म्हणून सांगायलो. इंगळे महाराज एक दृष्टांत सांगायचे. म्हणजे एका गावात एक पाहुणा आला, 6 महिने 20,000 उधारी केली, जाचं नावच घेणं. मालक मला तुझ्या मामाला सांग घरला झाला. ते म्हणजे माझा मामा नाही तुमचाच आहे. म्हणे मामा तुम्ही कोणाचे आहेत? म्हणजे आख्या चिंचोलीचाच मामा घ्या. म्हणजे वापस जायचं. म्हणजे कशाला मस्त पंक्तीन वाजवायला आणि हे सगळं ऐकायला भेटायला कशाला शिवमहापुराण हे म्हणला. मामाला काढून दिल्याशिवाय पर्याय. संध्याकाळी जेवायला वाढ, पिठल्यामध्ये मीठ नको टाकू. मी तुला सांगतो मीठ का टाकलं नाही, तुम्हाला आरोतुरं बोल, मी लाकूड घेऊन तुझ्या मागं लागतो, तो पणगा खाली लपून बस, मी मारण्याची ॲक्टिंग, तू रडण्याची. म्हणजे शाबास. पिठलं वाढ, मीठ का टाकलं नाही आणि तुम्हाला डोळे नाहीत का? येणं लाकूड घेतलं, पत्नीच्या मागं, पत्नी पलंगाखाली लपून बसली, हे मारण्याची ॲक्टिंग करायला, ती रडण्याची मोठमोठ्यानं. मामा मला जावाय सोडा, मामाच्या पाठीत एक, मामा घराच्या बाहेर. हो. आणि 10 मिनिटानं नवरा बायको हसत आले.
मालकीन म्हणली, मालक तुम्ही न मारता म्या कशी रडण्याची ॲक्टिंग केली. ते मला तू रडण्याची केली, पण तुला न मारता म्या कशी मारण्याची ॲक्टिंग केली. मामा तुळशी झाडाखाली लपला होता, लगेच वापस आला, मला वाडा जेवायला, म्या कशी जाण्याची ॲक्टिंग केली. माणस तुमची 5G चालू ठेवा तुमच्या लक्षात. इतकी माणसं चॅप्टर झालीत आता. अहो परभणला आमच्या कॉलेजसमोर 10-15 पोळं केळी खावलेली. काय खावलेली? केळं खावलेली. केळं खातात ना, सालटे समोर टाकले, गाडव ते सालटे खाले आणि हे केळं खालेत. तितक्यात एक पोरगं पळत पळत झालेलं, त्याचा केळं पाय पडला, सर्र सरकत गेलं आणि असे गाडवाचे पाय धरले. पाय धरल्यावर एक पोरगी कॉलेजात झाली. ती म्हणली, दादा मोठ्या भावाचं दर्शन घ्यालात का काय? ते मला हो वहिनी. पूर्व पक्षी धातुले सोय जनार्दन. ह्या माझ्या जावायला काय कळलं, लयच हसायचे. एवढं उदाहरण. 5 पाहुणे आले, 5 किलो आंबे आणले. काही आंबे अर्धा किलोचे होते, काही छटाकाचे होते. गुरु महाराज बोलले, पत्नीजवळ यानं आंबे दिले आणि त्या दोन्हीचा रस केला. अर्धा किलो आंब्याचा हे रस केला, छटाकाच्या आंब्याचा रस केला आणि जेवायला वाढला. पहिला घास घातला तो गोड लागला आणि दुसरा आंबट लागला का? नाही. कारण अर्धा किलोच्या आंब्यानं सायन कोळीचा त्याग केला आणि छटाकाच्या आंब्यानं सुद्धा कोळीचा त्याग केला आणि ते एकत्र आले. तसं ईश्वरानं मायेचा त्याग करायचा आणि जीवानं आवेदेचा त्याग केला आणि दोघं एकत्र आले की जीव ब्रह्मेव ना पराहा. अशाप्रमाणे सोये जनार्दन तेची झाले. म्हणजे महाराज आम्हाला सुद्धा जनार्दन स्वरूप व्हायचे. म्हणजे गडबड करू नका, तुम्ही सुद्धा ते होणार आहे.
तेची झाले पूर्व पक्षी धातू भिकारील जन पूर्व पक्षी झाले भिकारील वा 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 जय हो. तुका म्हणे यासी न चले तातडी आणि अनुभव गोडी येई न कळो. अहो म्हणले महाराज तुम्ही सांगितलं करावी तातडी परमार्थाची इथं तुम्ही म्हणाले तुका म्हणे यासी न चले तातडी. त्याचं उत्तर काय? प्रपंचातून संसारातून बाहेर निघताना देवाकडे येताना करावी तातडी परमार्थाची. आणि एकदा का माळ घातले तुळशीला पाणी चालू झालं वार भजन चालू झालं की मग तातडी करायची नाही. हळू हळू ढाळी ढाळी केतुले एक वेळे तो मार्गाची नि बळे निश्चित ठाके. म्हणून एक दोन वेळा सांगतो ज्ञानेश्वरीच्या आणि थांबतो. आपल्या गावात पंढरपूरला जायचं आहे बरं, फॉर्च्युनर गाडी आहे, अच्छा ड्रायव्हर चांगला आहे बरं, मदत बसले सगळे मित्र आहेत, खरं आहे. खरं जरी असलं तर पंढरपूरला इथून जायला वेळ लागणार आहे का? नाही लागणार आहे. जोडला मार्ग प्रांजळू मिनिला सुसंगाचा मिळू लागू परी वाचूनी वेळू लागेच की. शाबास. म्हणजे पंढरपूरला जायला वेळ लागणारच आहे. दुसरं उदाहरण, जमीन चांगली आहे बरं, खतही चांगलं आहे वा, बीही चांगलं आहे वा, पाणी चांगलं झालेलं आहे, तरी बी पेरल्याबरोबर लगेच फळ येईन का? नाही. काय होई सांगा? सुक्षत्र आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे आलोट फळ भेटे परिवेळे की गा. वा, त्याला वेळ लागणार आहे. तसं आपण आता गळ्यात माळ घातलेली, नामस्मरण चालू आहे, पट्टी देणं चालू आहे, पंक्ती करणं चालू आहे, शिवमहापुराण ऐकणं चालू आहे. तर हळूहळू आपण सुद्धा जनार स्वरूप म्हणजे पांडुरंग स्वरूप झाल्याशिवाय राहणार. मग तुका म्हणे यासी न चले तातडी अनुभव गोडी येई न कळो. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर माऊली देवती बळे धरेला सायासे करून या नाश उपाधीचा. आपण सुद्धा जीवनात धातू जन उपाधी सायास आणि भावनेचं बल संपादन करा. आपल्यातही तुकोबरायांचा देव जसा तुकोबरायांना देव प्रसन्न झाला आपल्यालाही झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी आनंद वाटला. शिवमहापुराण चालू आहे. अगदी फार महत्त्व आहे, बेलाचं महत्त्व आहे. आता बाबा तुम्हाला सगळं त्रिदनम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रिजन्मम पाप संवारम एक बिल्व शिवार्पणम अघोरी पाप संवारम एक बिल्व शिवार्पणम सर्व पाप संवारम एक बिल्व शिवार्पणम. एक बेल जर वाहिलं तर 3 जन्मातलं पाप नष्ट करण्याची ताकद बेलाच्या पानामध्ये आहे. म्हणून असं बेलाचा महिमा आहे. शिवमहापुराण आपण बाबांच्या आणि तपस्वी महात्मीत आळंदीमध्ये त्यांचा रहिवास आहे. वारकऱ्याविषयी प्रेम. विद्यार्थी आम्ही जेव्हा लहान होतो त्यांची सासरवाडी तिथलीच आहे का नाही, तर त्यांच्या मेवण्यानं मला सांभाळलं होतं. त्यांचा मेवणा लय डेंजर होता पण त्याचं मोलही जमत होतं. आणि असं आळंदीत त्यांचा आणि खूप दया महात्मे आपल्या गावाला लाभले. बाबांचे धन्यवाद. आणि चिंचोलीत सुद्धा आता विठ्ठल बाबासारखे 7 दिवस
संजय बुवासारखे सोपना एवढे गायक वादक आमचे महादेवराव आहेत, गोविंदराव आहेत, नागेश भाऊ आहेत, सर्वच आपण या ठिकाणी. आणि बाबाचा ना माझा लय जुना परिचय. आम्ही आळंदीत विद्यार्थी होतो तेव्हा. आता ज्ञानेश्वरी पाठ झाली त्यांच्या बघता बघता. आमच्या टिपणातल्याच वया पाठ आहेत पण त्याच्या ज्ञानेश्वरी पाठ झाली. असं आमचं म्हणजे उष्ट्या पत्रवाळ्या करून या गोळा इकडं काय तिकडं काय. पण खूप निवृत्ती भाया सर्व. आणि साऊंड सिस्टीम प्रसन्न करणारी. मला तर वाटायला जाताना सगळं कीर्तनाचं पाकिट तेलात देऊन जावं, मधलं काढून घेऊन अगदी सून. पण दाजी छान सिस्टीम आहे अगदी. आणि चिंचोलीकराचा एक मला आनंद आहे. आम्हाला अनाथाचे मायबाप कशा 2-4 पोरं आहेत अनाथ, ते मोफत दुसरं काय. पण तुम्ही 2-4 वर्ष झालं या ठिकाणी आमची सेवा करतात. आपण पहिल्या वर्षी अभंग घेतला होता हरिकथेची आवडी देवा. दुसऱ्या वर्षी अभंग घेतला होता भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आणि ह्या वर्षी अभंग घेतला आपण देवतीही बळे धरिला सायास. आता पुढच्या म्हणजे तुला बोलवायचंच नाही पुढच्या. आनंद आहे. इतकं अन्नदान, एवढा हा मंडप आणि एवढे महाराज लोक पत्रिका बघितली, घाम फुटायचं काम, एवढं तुम्ही सर्वांना बोलवतात. हे काय सोपं नाही विठ्ठल बाबा. आता श्रीमंत माणसं मायबापाची तेरवी करायला तयार नाही. एवढा सप्ताह हे सोपं आहे का काय? हे सोपं. अहो घडलेली घटना आहे आमच्या गावात. MBBS डॉक्टर, बायको MBBS, नवरा MBBS, मुंबईला 3 कोटीचा बंगला, 3 कोटीचा दवाखाना, 600 पेशंट. आई गावाकडे होती, आई मरण पावली. म्हणजे डॉक्टर साहेब आई गेली. 2 फॉर्च्युनर गाड्या केल्या, आईची माती केली, हातपाय धुतले, नळाला म्हणले महाराज येऊ का? म्हणले येऊ का नाही, 15 इथंच थांबा. ते मला महाराज 600 पेंट दोघांना पेशंट असतात, मला वेळ नाही, धरा हे पैसे तुम्हीच विधी करा. म्हणलं शाबास रे. मॅच विधी केली. सगळं 13वी दिवशी पण डॉक्टर साहेब आज 13वी आहे, काय करायचं आहे? म्हणले महाराज गुगल पेला पैसे पाठवतो, फोन पेला, तुम्हीच काय करायचं करा. अख्ख्या गावाला गुलाबजामुन चटाई आथरल्या, मोठा मंडप, गायक वादक सिस्टीम सगळं सांगितलं. मला कीर्तन कोणाच ठेवायचं आहे? म्हणले महाराज तुमच्याच म्हणावं. दाबून पैसे घेतले, मी फोन पेला, मोज कीर्तन ठेवलं, सगळं झालं. कीर्तन झालं, सगळं झालं, मी सगळं आलं. पण ते ब्राह्मण मला चिप्पी करा, चिप्पी म्हणजे ज्याचं कीर्तन ठेवलं त्याचीच करा, घ्या आता केली पैशासाठी मी काय करावं. हो पुन्हा म्हणाले व्हॉट्सअपला फोटो पाठवायचे. म्हणून हे आनंद आहे. एवढं तुम्ही भगवंत सगळं देत आहे. समाधान महत्त्वाचं आहे. कोणाच्या ताटात गरम चपाती नाही, कोणाच्या मोबाईलला बॅलन्स नाही, आणि कोणाच्या खिशामध्ये 200ची नोट नाही. जिसके साये में है दुनिया वो साया नजर नहीं आता. झोली सबकी भरती है लेकिन देने वाला नजर नहीं आता. म्हणून आपण जे आता मोहन बाबा आम्ही जे काम करतो, 4 ठाणचे बाबा, किती बाबांना आता हे काही शिष्य आहेत म्हणून मी सुद्धा शिष्यच आहे त्यांचा. मथारपणामध्ये नर्मदा परिक्रमा 2 पूर्ण केल्या. म्हणजे 3600 किलोमीटर पायी चालण्याचं काम ढवळे बाबाने केलं. आणि मी त्याही सांगितलं कोणा त्याला, विठ्ठल बाबा. ढवळे बाबा, नामदेव बाबा घेण्याचा फायदा काय झाला? आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना प्रदक्षिणा माहीत नव्हती. आपल्या इकडे चंद्रभागा आणि नामामध्ये प्रदक्षिणा त्र्यंबकेश्वरची. पण विष्णुदास नामदेव बाबा ढवळे हे प्रदक्षिणाला गेले आणि आपल्या परभणीला, हिंगोलीला इतक्या लोकांना कळालं. आणि आज बाबामुळं हजारो विद्यार्थ्यांची नर्मदा परिक्रमा होत आहे. याला म्हणतात येथ वडील जे जे करीतीन तया नाम धर्म ठेवी. अशा प्रकारचं मंडळी. आपण सुद्धा अनाथ आश्रमाला दान केलं, एखाद्या गरीबाला, तर भगवंत आपल्याला सगळं देणार आहे. बसता है शंख होती है आरती पूजा में लोगों खोए है. मंदिर के बाहर तो देखो कितने बच्चे भूखे सोए है. एक निवाला उनको भी देना, प्रसाद मुझे चिढ़ जाएगा. मेरे दर पर मांगने वाले बिना मांगे तुझे सब कुछ मिल जाएगा. भोले बाबा हे सगळ्यांचे दाते आहेत. खूप गोड कथा चालू आहे, अन्नदान चालू आहे. सर्वांना पुनश्च धन्यवाद. चंदू काकांना फोन लावला, हॅलो मी आलोच, आम्हाला दुसरे काय काम आहेत. जावाय घाला मांडी, सावधान. मन वेडे वाकडे लेकुराचे बोल करीती नवल माय बाप विठ्ठल जय जय.